अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची बदली करण्यात आली आहे। मात्र त्यांची मुदतीपूर्व बदली झाल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आल्यानं जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले। विशेष म्हणजे त्यांच्या बदलीमागील नेमकं कारण अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलं नसल्यानं तर्कवितर्कांना अधिकच खतपाणी मिळत आहे। सोमनाथ घारगे यांनी अल्पावधीतच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड मजबूत केली होती। नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आणण्यात अहिल्यानगर पोलिसांचीच भूमिका महत्त्वाची ठरली आहे। अत्यंत गोपनीयता राखत आणि संयमानं केलेल्या तपासामुळे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे समोर आले। संबंधित व्हिडिओ समोर आणण्यातही नगर पोलिसांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे। या तपासादरम्यान काही स्तरावरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। तरीही पोलिसांनी तपास सुरू ठेवत आरोपीवर पाळत ठेवली आणि संभाव्य पळून जाण्याचा धोका टाळला। नंतर हे प्रकरण राज्यस्तरावर पोहोचलं असून वरिष्ठ पातळीवर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती। अशा पार्श्वभूमीवर घारगे यांची बदली अनपेक्षित मानली जाते। त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात तक्रारी, गंभीर कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना किंवा राजकीय वाद झाल्याचं समोर आलं नाहीये। उलट गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला होता। दरम्यान प्रशासनिक कारणे, अंतर्गत बदली धोरण, वरिष्ठ पातळीवरील निर्णय किंवा अन्य काही बाबी यामागे असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय। काहींच्या मते अशा बदल्यांमध्ये राजकीय आणि प्रशासकीय घटकांचाही प्रभाव असू शकतो। मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झाली नाहीये। सोमनाथ घारगे यांच्या जागी IPS अधिकारी मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। दरम्यान सोमनाथ घारगे यांच्या मुदतपूर्व बदलीमागील नेमकं कारण काय याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।